इकडे पुण्यामध्ये युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये राडा घातला। उस्मानाबादच्या एका शेतकऱ्याचे तुरीचे 50 लाख रुपये थकवल्याचा आरोप करत या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाफार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। जानेवारी महिन्यात या शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्यात आलेली होती, मात्र पैसे मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यानं पुण्यातल्या युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पैसे मिळवून देण्याची विनंती केली। त्यानंतर या कंपनीच्या संचालकांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। उस्मानाबाद सेंटरवाला म्हणतो कलेक्टरकडे जा, तुम्ही तक्रार द्या। ते म्हणतात पुण्याला ऑफिस आहे, आमचा काही संबंध नाही। पुणेवाली लोक म्हणतात दिल्लीला जा। ह्या उत्तरानं आम्हाला शेतकऱ्यांना जी कुचंबना होते, शेतकऱ्यांचा जो अन्याय होतोय तो आम्हाला सहन झाला नाही। शेतकरी तिकडे आमच्या फोनची वाट बघतायत की आम्हाला पैसे कधी मिळणार, पावत्या गेलेल्या आहेत। म्हणून तुम्ही आज इथं मग आम्ही त्यांना जी भाषा त्यांना समजते, निवेदनाची भाषा त्यांना कळत नाही, शिष्टमंडळाची भाषा त्यांना कळत नाही, त्यांना हात जोडून विनंती केली, फोनवर रिक्वेस्ट केली, त्यांना भाषा कळत नाही। ज्या भाषेमध्ये त्यांना उत्तर हवं होतं आणि शेतकरी हक्काचा घामाचा पैसा जर वेळेवर नाही दिला तर काय करू शकतो याची एक झलक आम्हाला नावीलाजाने तिथं दाखवावी लागली। शेतकरी उस्मानाबादवरून पुण्यामध्ये येऊ शकत नाही, उस्मानाबादवरून दिल्लीला कधी जाणार? त्यामुळे त्यांच्या या उत्तरावरती शेवटी त्यांना एक दणका देणं, त्यांना जी भाषा कळते पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना ती दाखवण्यात आली। आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षामध्ये संस्कृती नाहीये की म्हणजे तोडफोड हा प्रकार जास्त नाहीये, पण शक्यतो शेतकऱ्यांची आता जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालली त्याला ह्या अधिकाऱ्यांना त्याच भाषेमध्ये कळतं, त्यामुळे हा पर्याय नसल्यामुळे आम्ही आज केलं।